आज आपण वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सांगली शाखाच्या वतीनं सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित ऋषिकेश कांबळे यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आज आपण आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करतो. प्रथम मी युनियनचा एक पश्चिम महाराष्ट्र महासचिव म्हणून सर्व भरत्यांना आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. आज ऋषिकेश कांबळे म्हणून युनियन बँक ऑफ इंडियामध्ये गेले 5-6 वर्ष कर्मचारी म्हणून काम करत असताना प्रत्येक वर्षी 240 दिवसापेक्षा जास्त काम प्रामाणिकपणे सेवा बजावली असताना किमान वेतन बोनस द्यायला पाहिजे आणि द्या अशी मागणी केली असता त्यांना अन्यायाच्या हेतूने त्यांना काढून टाकलेलं आहे आणि त्यांना किमान वेतन बोनस मागितल्यामुळे त्यांना सेवेतून कमी केलेलं आहे. प्रथम आम्ही या ठिकाणी या युनियन बँकेचा या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्याचं कारण असं आहे, युनियन बँकेचं जे वरिष्ठ कार्यालय त्यांनी सरळ एक पत्र पाठवलेलं आहे. या युनियन बँक शाखा अंकली यांना स्पष्ट आदेश असा दिलेला आहे, ऋषिकेश कांबळे हे गेले 5-6 वर्षे 240 दिवसापेक्षा जास्त काम करीत असल्यामुळे यांना किमान वेतन आणि बोनस हे सगळं मिळालं पाहिजे असं पत्र दिलेलं असताना याचा कुठेतरी मनात राग धरून अंकली शाखेचे मॅनेजर अंकली शाखेचे स्टॉप यांना ऋषिकेश कांबळे यांना कमी केलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं हे मागासवर्गीय असल्यामुळं एक जातीय द्वेषातून यांना कमी केले असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. त्यामुळं त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं हा बेमुदत धरणे आंदोलन सुरूच असणार आहे. या ठिकाणी आम्ही ऋषिकेश कांबळे यांना तात्काळ रुजू करा आणि आजपर्यंत ते काय त्यांचं जे वेतन आहे, थकबाकी आहे, फरक आहे यांना या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं तात्काळ त्यांनी बँकेने विचार करावा. युनियन बँकेचे जे अंकली शाखेचे जे काय प्रशासकीय कार्यालय किंवा जे काय वरिष्ठ असतील त्यांनी वरिष्ठांना तात्काळ करून संबंधितचे जे काय इथं आंदोलन सुरू आहे या संदर्भात जो काय अन्याय ऋषिकेश कांबळेंच्यावर झालेला आहे तो तात्काळ त्यांना कळवून त्यांना न्याय द्यावा. अन्यथा आम्ही उद्यापासून या ठिकाणी उग्र आंदोलन स्वरूपात या युनियनच्या वतीने केलं जाईल. त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण जर झाला त्यावेळेला संपूर्णपणे जबाबदार म्हणून युनियन बँकेचे अंकली शाखेचे मॅनेजर आणि या जिल्ह्याचे समन्वयक म्हणून युनियन बँकेचे यांच्यावर राहील अशी या ठिकाणी आम्ही सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.